Hello student, today's lecture is based on male reproductive system and it is part 3rd of this system. Today's topic is semen. आपण मागील लेक्चरमध्ये बघितलं टेस्टिसमध्ये स्पर्मॅटोजेनेसिस प्रोसेस होते ज्या प्रोसेसने स्पर्म तयार होतात. स्पर्म हे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये एंट्री केल्यानंतर एगला फर्टिलाइज करतील, पण त्याआधी त्यांना ॲसिडिक मीडियममधून जावं लागतं. ज्या प्रकारे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये पेनिसमधून युरिनसुद्धा बाहेर निघतं. ओके, पेनिसचा जो युरेथ्रा आहे त्याला युरिनोजेनायटल डक्ट असं सुद्धा म्हणतं, म्हणजे त्याच्यातून युरिन बाहेर निघतं आणि त्यामुळे तिथला pH हा वाढून जातो. जर स्पर्म त्या सेम डक्टने फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये एंट्री करतील तर त्यावेळेस ते मरू शकतात. ओके, pH बदल झाल्यामुळे. नंतरच फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये ते एंट्री करतील, त्या ठिकाणीसुद्धा ॲसिडिक कंडिशन असेल, त्या ठिकाणीसुद्धा स्पर्म हे मरू शकतात. तर अशाने काय होतं, स्पर्म काउंट हा फार कमी होऊन जाईल आणि फर्टिलायझेशनचे पर्सेंटेज हे पण फार कमी होतील. जर स्पर्म मेले तर फर्टिलायझेशनचे चान्सेस कमी होतील. तर या ठिकाणी आपल्याला गरज असते की स्पर्मला एक फेवरेबल कंडिशन प्रोव्हाइड करायची. फेवरेबल कंडिशन म्हणजे काय? ज्या प्रकारे आपण बघितलं की मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये ॲसिडिक कंडिशन असते, तर त्या ठिकाणी काय असायला पाहिजे, pH कमी झाला पाहिजे, जेणेकरून स्पर्म जिवंत राहतील. आणि त्याचबरोबर जोपर्यंत ते फिमेल गॅमेटला फर्टिलाइज करत नाही तोपर्यंत त्यांना एनर्जीसुद्धा प्रोव्हाइड केली गेली पाहिजे. तर यासाठी आपली मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये काही जे ग्लँड्स आहेत ते सिक्रीट करतात सीमेन. As we know that in our previous lecture we have studied that seminal vesicle produce 60% of semen and prostate gland secrete 30% of semen, and this semen has fructose to nourish, to provide energy to the sperms, and some carbonates which neutralize the acidity of male and female reproductive system. Okay, at the same time the semen has prostaglandins. In reproductive system, prostaglandins forms or it creates the peristalsis movement in female reproductive system that helps the sperm to reach female gamete. Normally male एका सिंगल इजॅक्युलेशनने 2.5 to 4 ml ऑफ सीमेन इजेक्ट करतात आणि या क्वांटिटीमध्ये 400 मिलियन स्पर्म्स असतात. ओके, तर अशा प्रकारे या सीमेनचा जो pH आहे तो आहे 7.2 to 7.7, म्हणजे जवळपास न्यूट्रलाइज कंडिशनवर आहेत. तर अशा प्रकारे जेव्हा सीमेन हा मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममधून पास होतो तेव्हा तिथली ॲसिडिक कंडिशन हे न्यूट्रल pH पर्यंत आणण्याचं काम सीमेन करणार आहे. हे काम काही बायकार्बोनेट्स करतील जे सीमेनमध्ये प्रेझेंट असतात. त्याचबरोबर सीमेनमध्ये काही नरिशिंग फॅक्टर्स असतात, जसं फ्रुक्टोज शुगर असते जी स्पर्मला डायरेक्ट एनर्जी प्रोव्हाइड करणार. त्याचसोबत सीमेनमध्ये प्रोस्टाग्लँडिन्स नावाचा हार्मोन असतो जे काही सेल्स तयार करतात. प्रोस्टाग्लँडिन्स हे पेरिस्टाल्सिस मुवमेंट फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये क्रिएट करतात. पेरिस्टाल्सिस मुवमेंट म्हणजे वेव्ह लाईक पॅटर्न त्या ठिकाणी क्रिएट करतील, जेणेकरून स्पर्म हे फिमेल गॅमेटपर्यंत इझिली पोचू शकतात. अशा प्रकारे सीमेन हा फार इसेन्शियल पार्ट आहे जो स्पर्मला जिवंत ठेवण्यासाठी आणि त्याला मुवमेंट करण्यासाठी एनर्जी प्रोव्हाइड करतो. नेक्स्ट टॉपिक इज एक्सटर्नल जेनेटेलिया. एक्सटर्नल जेनेटेलिया म्हणजे एक्सटर्नल म्हणजे बाहेरून, जेनेटेलिया म्हणजे जेनेटल सिस्टीम. तर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे काही पार्ट जे आपल्याला बाहेरून दिसत आहेत त्यांना आपण एक्सटर्नल जेनेटेलिया असे म्हणणार. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये बाहेरून दिसणारे पार्ट आहे पेनिस आणि स्क्रोटम. Penis is a cylindrical and muscular part with 3 bundles of erectile tissue. Penis is made up of 3 bundles of erectile tissue.
a pair of posterolateral tissue called corpora cavernosa and a median carpus spongiosum. Solan tip of penis is called as glans penis and it is covered by a fold of skin called foreskin or prepuce. Next topic is scrotum. Scrotum is a sac-like structure in which testes are present, as you can see in a neighboring diagram. In a scrotum, two testes are present and that are divided by a membrane called tunica datosa into left and right testes. In neighboring diagram we can see tunica datosa in red color. In a fetal stage, testes are present in an abdominal cavity and later on they enters into the scrotum by inguinal canal. Testis enters into the scrotum with the help of fibromuscular band called gubernaculum. Testes remain suspended in a scrotum by spermatic cord. ज्या प्रकारे आपण डायग्राममध्ये बघत आहोत की ॲब्डॉमिनल रिजनमध्ये जर टेस्टिस असतील फिटल लाईफमध्ये त्याला आपण अनडिसेंडंट टेस्टिकल असं म्हणणार. नॉर्मली काय होतं, अनडिसेंडंट टेस्टिकल हे स्क्रोटल सॅकमध्ये एंट्री करतात इंग्विनल कॅनलने. पण जर असं झालं नाही आणि ते टेस्टिस ॲब्डॉमिनल कॅव्हिटीमध्येच राहिले तर या ॲबनॉर्मल कंडिशनला आपण क्रिप्टॉर्किडिझम असं म्हणणार. क्रिप्टॉर्किडिझममध्ये स्टेरिलिटी पॉसिबल आहे कारण की स्पर्मॅटोजेनेसिससाठी नॉर्मल बॉडी टेम्परेचरपेक्षा 2 ते 3 डिग्री सेल्सिअस कमी टेम्परेचर लागतं. पण जर टेस्टिस हे ॲब्डॉमिनल कॅव्हिटीमध्ये राहिले तर त्या ठिकाणी स्पर्मॅटोजेनेसिस प्रोसेस प्रॉपरली होत नाही आणि स्टेरिलिटी पॉसिबल असते. स्टेरिलिटी म्हणजे ज्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये गॅमेटोजेनेसिस म्हणजे स्पर्म तयार होत नाही. यात आपल्याला समजेल की स्क्रोटम हा आपल्या ॲब्डॉमिनल कॅव्हिटीपासून थोड्या अंतरावर का असतो, कारण की स्पर्मॅटोजेनेसिससाठी नॉर्मल बॉडी टेम्परेचरपेक्षा कमी टेम्परेचर लागतं आणि हे स्क्रोटममुळे पॉसिबल आहे कारण की स्क्रोटम हा आपल्या ॲब्डॉमिनल कॅव्हिटीच्या बाहेर आहे. ज्यावेळेस आपलं बॉडी टेम्परेचर हे थोडंफार वाढलेलं असतं त्यावेळेस टेस्टिस आणि ॲब्डॉमिनल रिजन यांच्यामधला जो गॅप आहे तो वाढतो, जेणेकरून टेस्टिसचं टेम्परेचर हे वाढणार नाही. या उलट हिवाळ्यात जर आपण बघितलं तर सराउंडिंग टेम्परेचर हे कमी असणार आहे आणि टेम्परेचर वाढवण्यासाठी टेस्टिस जे आहे ते ॲब्डॉमिनल रिजनच्या जवळ येतील. स्क्रोटम हा ॲब्डॉमिनल रिजनच्या फार जवळ आलेला असतो जेणेकरून ते डिझायर्ड टेम्परेचर गेन करतात स्पर्मॅटोजेनेसिससाठी. ह्या ज्या मुवमेंट आहेत ॲब्डॉमेन रिजनपासून दूर जाणे किंवा जवळ येणे, ह्या मुवमेंट पॉसिबल आहे 2 प्रकारच्या मसल्सने, ज्याला आपण क्रिमॅस्टर आणि डार्टोस मसल्स असे म्हणतो.